पावसाळ्यात गरमागरम वडे यापेक्षा भारी काय असू शकते. इतके खुसखुशीत डाळ वडे की पहिला घास घेताच प्रेमात पडाल. बाहेर पडत होता मस्त पाऊस आणि कुणाची इच्छा नाही होणार वडे खाण्याची. चला तर साहित्य बघूया. 1 वाटी चणा डाळ, अर्धी वाटी मूग डाळ 5 ते 6 तास भिजत ठेवायची. छान 2 ते 3 पाण्याने आधी धुवून घ्यायची आणि भिजत ठेवायची. आपली डाळ नीट भिजलेली आहे. आता आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी काही मिरची, लसणच्या पाकळ्या, कढीपत्ता, जिरं, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालून जाडसर भरट केली आहे. जाडसरच वाटायचं. बेसिक मसाले टाकायचे, थोडं तिखट, धने पावडर, भरपूर कांदा, ओवा आणि कोथिंबीर. वडे क्रिस्पी होण्यासाठी मी घालते इथे कॉर्नफ्लॉर. तुम्ही तांदूळाचे पीठही वापरू शकता. बाइंडिंगसाठी घातलं आहे बेसन, थोडं गरम तेल आणि नीट मिक्स करून घेऊन हाताला थोडं ऑइलनी ग्रीस करून आपण वडे थापून घेऊयात. फार जाडसर नाही थापायचे, नाहीतर आतून कच्चे राहतील. तेल नीट तापलं की हाय फ्लेमवर सुरुवातीला ठेवायचे. 2 मिनिट 3 मिनिट सेटल झाल्यानंतर आपण याला पलटवून घेऊयात. थोडे वडे आपले सेट झाले की मीडियम फ्लेमवरती आच ठेवायची आपल्याला आणि नंतर कमी फ्लेम करून शिजू द्यायचे. खमंग असे आपले वडे तयार. बाहेरून खुसखुशीत, आतून मऊ असे परफेक्ट वडे खास तुमच्यासाठी. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. रेसिपी नक्की ट्राय करा. वडे बनवा, खा आणि मजा करा. सपनास फूड स्टेशनला सबस्क्राईब करा.